मित्रांनो इथे प्रत्येक कार्स मध्ये कमी जास्त होणार आहे। सर ही i10 2013 ची आहे। प्राइस ह्याची आपण ठेवलेली आहे 3,75,000। ह्याच्यामध्ये पण कमी होईल। परत आपल्या समोर इथे दिसतंय एर्टिगा। मॅम काय सांगाल गाडीबद्दल? सर आपण व्ह्यूअर्स साठी ब्लॅक मध्ये स्कोडा फेबिया घेऊन आलेलो आहे। मॅम टाटाची गाडी नाही आहे का आपल्याकडे इथे अवेलेबल? सर आली ना आपल्याकडे टाटाची सफारी स्ट्रॉम आणली आपण। लो बजेट मध्ये ठेवली 2,25,000। त्याच्यामध्ये पण कमी करू। मित्रांनो कार अशी की नजर फिरत नाही आणि किंमत अशी की मन घाबरत नाही। तर मित्रांनो मी तुमचा वाहन दूत सोमेश स्वागत करतोय वाहन ट्रेडचा एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो आज आपण आलोय ओम मोटर्सला, जे लोकेटेड आहे पिंपरी सौदागरला। तर व्हिडिओला वेळ न घालता आपण पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो आज आपल्यासोबत जुळल्यात नीलम मॅम। वेलकम टू वाहन ट्रेड मॅम। आज आपल्यासमोर पहिली गाडी दिसते स्विफ्ट। मॅम काय सांगाल गाडीबद्दल? सर ही स्विफ्ट 2013 ची आहे VDI मध्ये। ओके, फर्स्ट ओनर गाडी असणार आहे ही आणि किलोमीटर ह्याचं 85,000 झालेलं आहे। ओके, आणि गाडीची प्राइस असणार आहे 4,25,000। त्याच्यामध्ये पण कमी करू आपण। सेकंड गाडी आपल्या समोर दिसते Hyundaiची वेरना। मॅम काय सांगाल गाडीबद्दल? सर वेरना 2011 ची आहे। टॉप मॉडेल आहे ही गाडी। 1.6 SX मध्ये डिझेल मध्ये असणार आहे आणि गाडी सेकंड ओनर आहे। ओके, गाडीची रनिंग झाली आहे 94,000। आपण प्राइस ठेवली आहे 3,25,000। त्याच्यामध्ये पण कमी करून देऊ आपण। मित्रांनो इथे प्रत्येक कार्स मध्ये कमी जास्त होणार आहे। तर विजिट द्या ओम मोटर्सला। अजून एक गाडी दिसते आपल्या समोर ब्रिझा। मॅम काय सांगाल गाडीबद्दल? सर ही ब्रिझा 2018 ची आहे। फर्स्ट ओनर गाडी आहे आणि गाडीचं किलोमीटर झालंय 85,000। बेस्ट मॉडेल आहे, LDI मध्ये गाडी आहे। ओके, आणि ह्याची प्राइस आपण 7,50,000 ठेवली आहे। त्याच्यामध्ये पण कमी करून। नेक्स्ट गाडी आपल्या समोर पाहायला मिळते एर्टिगा। मॅम काय सांगाल गाडीबद्दल? सर ही एर्टिगा VXI मध्ये आणि 2020 ची गाडी आहे। सेकंड टॉप मध्ये गाडी आहे। फर्स्ट ओनर आहे। ओके, आणि गाडीचं रनिंग झालंय 92,000। ओके, आणि ह्याची प्राइस आपण 10,20,000 ठेवलेली। त्याच्यामध्ये पण कमी करू। परत आपल्या समोर एर्टिगा आपण सेकंड बघायला मिळते आपल्या समोर। मॅम काय सांगाल गाडीबद्दल? सर ही एर्टिगा ही 2015 ची आहे VXI मध्ये। फर्स्ट ओनर गाडी आहे, कंपनी फिटेड CNG आहे आणि ह्याची रनिंग झाली आहे 80,000। ओके, आणि ह्याची प्राइस आपण 6,75,000 ठेवली आहे, कमी करून देऊ। तर आपल्या समोर इथे वॅगनर दिसतंय। मॅम काय सांगाल गाडीबद्दल? 2013 ची गाडी आहे, सेकंड ओनर गाडी आहे LXI मध्ये आणि कंपनी फिटेड CNG आहे। ओके, ह्याची रनिंग झाली आहे 85,000। ओके, आणि काय प्राइस आहे मॅम? ह्याची प्राइस आपण ठेवली सर 3,10,000। त्याच्यामध्ये पण कमी करून देऊ। आपल्या समोर इथे i10 दिसत आहे। मॅम काय सांगाल गाडीबद्दल? सर ही i10 2013 ची आहे मॅग्ना मध्ये। पेट्रोल गाडी आहे, सेकंड ओनर आहे आणि या गाडीची आपण ऑफर ठेवलेली आहे 2,80,000। त्याच्यामध्ये पण कमी करू। ते आपल्या समोर ब्लॅक मध्ये स्कॉडा दिसत आहे। मॅम काय सांगाल गाडीबद्दल? सर आपण व्ह्यूअर्स साठी ब्लॅक मध्ये स्कोडा फेबिया घेऊन आलेलो आहे। 2012 ची सेकंड ओनर डिझेल मध्ये गाडी असणार आहे। ओके, आणि या गाडीची रनिंग झाली आहे 90,000। ओके, आणि ह्याची प्राइस आपण लो बजेट मध्ये ठेवली 2,25,000। त्याच्यामध्ये पण कमी करू। मित्रांनो इथे बघत आहे तुम्ही प्रत्येक गाड्यांमध्ये ते कमी जास्त होऊन जाईल। या विजिट द्या ओम मोटर्सला। आपल्या समोर इथे स्विफ्ट डिझायर दिसत आहे आणि ते पण डिझेल मध्ये आहे। मॅम काय सांगाल गाडीबद्दल? सर ही स्विफ्ट डिझायर आहे, VDI मध्ये डिझेल मध्ये असणार आहे गाडी। ओके, 2014 ची आहे, सेकंड ओनर गाडी आहे। ओके, आणि गाडीचं किलोमीटर झाले 75,000। ओके, आणि प्राइस ह्याची आपण ठेवलेली आहे 3,75,000। ह्याच्यामध्ये पण कमी होईल। परत आपल्या समोर इथे स्विफ्ट दिसत आहे। मॅम काय सांगाल? सर ही स्विफ्ट 2015 ची आहे, ZD टॉप मॉडेल मध्ये गाडी आणलेली आपण। ओके, आणि ही डिझेल आहे, फर्स्ट ओनर गाडी आहे। ओके, आणि ह्याची रनिंग झाली आहे 92,000। ओके, ह्याची प्राइस काय ठेवली मॅम? ह्याची प्राइस आपण ठेवलेली आहे सर 5,90,000। त्याच्यामध्ये पण कमी होईल। आपल्या समोर इथे बलेनो दिसत आहे आणि ते पण चॉईस नंबर मध्ये। मॅम काय सांगाल गाडीबद्दल? सर आपण व्ह्यूअर्स साठी आपल्या आणलेली आहे चॉईस नंबर मध्ये बलेनो डेल्टा डिझेल मध्ये। फर्स्ट ओनर गाडी 2016 ची आहे। ओके, आणि रनिंग झाली 88,000। आपण गाडीची प्राइस ठेवली 5,80,000। त्याच्यामध्ये पण कमी होईल। मॅम टाटाची गाडी नाही आहे का आपल्याकडे इथे अवेलेबल? सर आली ना आपल्याकडे टाटाची सफारी स्ट्रॉम आणली आपण कस्टमर साठी। मॅम ही आपल्या समोर दिसत हीच आहे का? हो सर, ही ओके, मॅम काय डिटेल्स आपले ह्याचे? 2013 ची गाडी आहे आणि सेकंड ओनर डिझेल मध्ये गाडी असणार आहे ही। ओके, आणि मॅम हिचं प्राइस काय ठेवलंय? ह्याची प्राइस सर आपण 4,50,000 ठेवली आहे। त्याच्यामध्ये पण कमी होईल। मित्रांनो कमी होऊन जाईल आणि वाहन ट्रेडच्या व्ह्यूअर साठी इथे सगळ्या गाड्या कमी मध्ये आहे। तर विजिट द्या ओम मोटर्सला। तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं ओम मोटर्सचा कलेक्शन? जर तुम्हाला कलेक्शन आवडला असेल आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मी तुमचा वाहन दूत सोमेश। ड्राइव्ह ट्रस्ट, रेड इझी।